आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामधील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा संप मागे काल जवळपास 148 फेऱ्यांवर हा परिणाम झाला होता। 106 वर्षावरून अधिक बदली रोजंदारी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याची मागणी। पुणे विद्यापीठातील कुलसचिव निवडीवर आक्षेप घेतलेल्यांना आज पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना। कुलसचिव निवडीला विरोध झाल्यावर विद्यापीठानं एक समिती स्थापन केली होती। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळातील 2,500 घरं पडून घर विकण्यासाठी खासगी व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होणार। पत्रामध्ये टाकलेल्या ढिगाऱ्यासंदर्भात पुणे महापालिकेची संबंधित जागा मालकाला नोटीस। जागा मालकावर गुन्हा दाखल तर ढिगारा उचलण्याचा खर्च देखील जागा मालकाकडून वसूल होणार। पुणे जिल्ह्यातील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश। उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून देखील अद्याप निधी नाही। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियामध्ये होणार। नामदेव महाराजांच्या पादुका आळंदीमधून मलेशियाच्या दिशेने रवाना। तामिणी घाटातील दरड दुर्घटनेमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची आमदार संग्राम थोपटे यांनी भेट घेतली। तामिणी घाटामध्ये दरड कोसळून हॉटेल मालक शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला होता।